एकनाथ शिंदे गटाकडून नुकतंच उद्धव ठाकरे गटातल्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर राबवलं गेलं. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेची वाट धरलेली प्रकरण अजूनही ताजच आहे. अशात एकनाथ शिंदेच्याच गटाच्या काही आमदारांकडून आणि नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे आमदारही आमच्यासोबत यायला उत्सुक आहेत अशा आशयाची विधानं केली गेली होती. त्या पार्श्वभूमीवरच कोकणातून एक मोठी गोष्ट समोर आली आहे. कोकणातून भाजपचे विधान परिषदेचे आमदार असणारे प्रमोद जठार यांनी आता उद्धव ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असणारे भास्कर जाधव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत त्यांना आपल्यासोबत आपल्या पक्षात यायचं खुलं आमंत्रण दिलंय. जेव्हा राज्यातल्या राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात, उद्धव ठाकरेंचे आमदार फुटणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कोकणातली ही घटना सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. त्यामुळेच नक्की काय झालंय कोकणात या संपूर्ण प्रकरणात, हा घटनाक्रम नक्की काय सांगतो आणि भास्कर जाधव हे खरोखर प्रमोद जठारांसोबत भाजपमध्ये जाणार आहेत का, याच प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे गटातल्या अनेक नेत्यांनी तशा आशयाची सूचक विधानं केली होती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून या गोष्टी वारंवार डिनाय केल्या गेल्या. त्यांच्याकडून वारंवार आम्ही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहोत हे सांगितलं गेलं. पण आता कोकणातून जी गोष्ट समोर आली त्यामुळे अनेकांना पुढे काय हा प्रश्न पडला. उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ तथा उद्धव ठाकरेंचे विधानसभागृहातले सर्वात आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव भाजपकडे जाणार का, हा प्रश्न सर्वांना पडतोय. त्याला कारण आहे ते म्हणजे भाजपचे विधान परिषदेतले आमदार प्रमोद जठार. एकेकाळी ज्या प्रमोद जठारांनी भास्कर जाधवांवर टीकास्त्र सोडली होती, आज तेच प्रमोद जाधव भास्कर जाधवांची स्तुती करताना थकत नाही. आणि त्या स्तुतीसोबतच त्यांनी भास्कर जाधवांना आपल्या सोबत यायचं आवाहनही केलं. या संपूर्ण स्तुतीसुमनांसाठी कारण ठरलं ते म्हणजे चिपळूण. चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपचे आमदार प्रमोद जठार आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे दोघंही त्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमादरम्यानच प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांची गळाभेट घेतली आणि मिले सुर मेरा तुम्हारा अशी मिश्किल टिप्पणीही केली. एकमेकांवर सतत टीका करणारे हे दोन नेते अशा प्रकारे हसत खेळत एकत्र आल्यानं सगळ्यांचं लक्ष या भेटीनं वेधून घेतलं होतं. बरं, ही भेट किंवा गोष्ट इतक्यावरच थांबली नाही. या कार्यक्रमानंतर जेव्हा प्रमोद जठार माध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी भास्कर जाधवांची पुन्हा स्तुती करत त्यांना थेट ऑफर दिली की कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे, तुम्ही आमच्यासोबत सत्तेत सहभागी व्हा. सोबतच ते असंही म्हणाले की चिपळूणमध्ये आम्ही दोघांनी मिळून एक झाड लावलंय, हे झाड भविष्यात नक्की चांगली फळं देईल. हे विधान खूप सूचक होत. आमदार जठार एवढ्यावरच थांबले नाहीत. यानंतर देखील भास्कर जाधव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना ते म्हणाले की भास्कर जाधव एक ज्येष्ठ आमदार आहेत, राज्याच्या राजकारणात त्यांचं वजन आहे, महत्वाचं स्थान आहे, मात्र त्यांच्या क्षमतेचा आणि अनुभवाचा ते सध्या ज्या पक्षात आहेत त्या शिवसेना ठाकरे गटाकडून योग्य वापर केला जात नाहीये. भास्कर जाधव यांना साजेसं काम त्यांच्या पक्षात दिलं जात नाहीये. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिलं गेलं नाहीये. त्यामुळे भास्कर जाधव यांची सत्तेत मोठी गरज आहे, त्यांनी आमच्या सोबत यावं. आमदार जठार यांचं भास्कर जाधवांवर हे जे काही प्रेम उतू चाललं होतं ते पाहून सर्वांनीच भुवया उंचावल्या होत्या. कारण यापूर्वी जठार यांनी भास्कर जाधवांवर अनेकदा टीका केली होती. गुहागरमधीलच एका कार्यक्रमात म्हणजे स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी गुहागरचा कचरा आम्ही साफ करू असं म्हणत भास्कर जाधव यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यासोबतच लोटे MIDCच्या दौऱ्यावर असताना देखील जठार यांनी वादग्रस्त विधान केलेलं. ते म्हणाले होते की भास्कर जाधव हे जरी इथल्या मतदारसंघाचे आमदार असले तरी MIDCचा पालक मीच आहे. यासोबत आणखीनही काही वेळेला या दोन्ही नेत्यांमध्ये तू महिमे झाल्याचं बोललं जातं. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अचानकपणे प्रमोद जठार हे भास्कर जाधवांचं कौतुक करताना थकत नाहीत, जे एकेकाळी भास्कर जाधवांवर अत्यंत जहरी टीका करत होते, ते पाहता नक्की प्रमोद जठारांच्या मनात काय चाललंय किंवा भाजपच्या मनात काय चाललंय याची उत्सुकता लागून राहते. खरं तर एकनाथ शिंदे गटात जेव्हा उद्धव ठाकरेंचे खासदार गेले त्यानंतर एकनाथ शिंदेसहित अनेक लोकांनी उद्धव ठाकरे गटात चलबिचल चालू आहे, त्यांचे आमदार फुटणार आहेत असं म्हटलेलं.
मात्र या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आजवर भाजपनं उद्धव ठाकरे गट सोडलेल्या लोकांना थेट आपल्या पक्षात घेतलं नव्हतं. आपल्या पक्षात घेण्याऐवजी त्यांना एकनाथ शिंदे गटात पाठवलं. त्याला कारण होतं ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बद्दल राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात असणारी प्रेमळ आणि सकारात्मक भावना, ती जर उद्धव ठाकरे गटाचे खासदार आपल्यासोबत म्हणजे भाजपनं आपल्या पक्षात घेतले असते तर महाराष्ट्रात भाजपला याची किंमत मोजावी लागली असती. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंचे गट सोडून गेलेली माणसं ही थेट भाजपमध्ये गेली नाहीत, तर ती एकनाथ शिंदे गटात गेली आणि तिथूनच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. याचं कारण सोपं होतं. भाजपला आपल्याला लोकांच्या रोषांचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांनी ती रणनीती आखलेली होती. तसंच काहीसं भाजपनं पश्चिम बंगालमध्ये देखील केलेलं. टीएमसीचे फुटलेले खासदार हे भाजपमध्ये थेट घेण्याऐवजी भाजपनं त्यांचा प्रवेश एका छोट्या माहीत नसलेल्या पक्षात केला आणि त्यानंतर त्या पक्षानं भाजपला पाठिंबा दिला. भाजपचा हा सगळा इतिहास आजवरचा आहे. त्या पार्श्वभूमीवर जेव्हा भाजपचे आमदार आज उद्धव ठाकरे गटातल्या नेत्याला तथा आमदाराला खुलेपणानं आमच्या पक्षात या असं आवाहन करतात, तेव्हा राज्यात नक्की काय चाललंय आणि काय होऊ शकतं हे प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्यांवर जेव्हा माध्यमांनी भास्कर जाधवांना प्रश्न विचारला तेव्हा त्याला मिश्किलपणे उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, प्रमोद जठार आणि मी आम्ही दोघंही चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. प्रमोद जठारांना माझी काम करण्याची पद्धत माहिती आहे. मी एखाद्याला शब्द दिला तर कुठल्याही परिस्थितीत मी तो शब्द पाळतोच. त्यामुळे त्यांना माझ्याबाबत आदर आहे आणि त्या आदरापोटी ते असे बोलले असतील. राहिला प्रश्न विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा, तर ते माझ्या पक्षाने नाही तर सरकारनं जाहीर करायचं असतं. थोडक्यात भास्कर जाधव यांनी प्रमोद जठार यांनी जे आमंत्रण त्यांना दिलेलं त्या आमंत्रणाचं उत्तर दिलेलं आहे. पण यापूर्वी देखील जेव्हा खासदारांनी बंड केलं तेव्हा सकाळी उद्धव ठाकरेंसोबत आहे असं म्हणणारे खासदार हे संध्याकाळी शिंदेसोबत गेलेलेच. त्यामुळे भास्कर जाधव हे आता खरोखर प्रमोद जठार यांच्या आव्हानाला लाईटली घेत आहेत की गंभीरपणे हे येणाऱ्या काळात समजेलच. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटना प्रकरणावर तुमची मतं काय आहेत? भास्कर जाधव हे भाजपमध्ये जाऊ शकतील का? गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे गटाचे आमदार नाराज आहेत अशा ज्या चर्चा पुढे आलेला त्या चर्चांचा प्रभाव भास्कर जाधवांना प्रमोद जठारांनी आमंत्रण देण्याला असू शकतो का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.